नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. 31 मार्च 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्या शासन निर्णयान्वये शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यात येणार आहे. आता कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्जावरील व्याज माफ करण्यात येणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता 31 मार्च 2024 रोजी हा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे. जी.आर. काय आहे? अवेळी पाऊस व गारपीट आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याज माफी देण्याच्या अनुषंगाने निधी वितरित करण्याबाबत. तर तुम्ही पाहू शकता हा जो जी.आर. आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या प्रमुख मागण्यांबाबत माननीय मंत्री उद्योग तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली 9/2/2023 रोजी पार पडलेल्या तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली 5/9/2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत माहे फेब्रुवारी व मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमिनीचे व शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व्याज माफी देण्याच्या अनुषंगाने मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिनांक 9/11/2023 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील 11,783 शेतकऱ्यांच्या 3 महिन्याच्या व्याजापोटी रुपये 271.46 लक्ष इतक्या रकमेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. तर इथं तुम्ही पाहू शकता ही जी मागणी आहे ती पूर्ण झालेली आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 लेखा शीर्ष याच्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून पूर्व नियोजनाद्वारे उपलब्ध करण्यात आलेला रुपये 2.11 लाख इतका निधी रत्नागिरी जिल्ह्यातील माहे फेब्रुवारी व मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना 3 महिन्यांच्या व्याजमाफी शासनामार्फत अदा करण्यासाठी अवेळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील जे काही शेतकरी असतील त्यांचं 3 महिन्याचं जे व्याज आहे ते माफ होणार आहे आणि त्याच्यासाठी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. या जी.आर.ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच टेलिग्राम चॅनलवरही पाहायला मिळेल. हा जी.आर. तुम्ही पूर्णपणे वाचून घेऊ शकता. जर माहिती आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.